कामगार वारस संघर्ष सेवा समितीची गिरणी कामगारांच्या हक्कांच्या घरासाठी विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी बावला लोअर परेल मस्जिदच्या मागे बुद्धविहार सभागृह येथे गिरणी कामगारांच्या उपस्थितीत संपन्न झाली। या सभेत गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांच्या प्रश्नावर समितीचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी सभेतील उपस्थित सर्व गिरणी कामगारांना मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करत हक्काची घरे मुंबईतच मिळावी यासाठी ठाम राहत समितीची पुढील धोरणे कशा पद्धतीची असेल यावर मार्गदर्शन केले। दरम्यान या सभेला अनेक गिरणी कामगारांनी आपल्याला मुंबईतच हक्काची घरे मिळावी या मागणीला घेऊन अनेक घोषणाबाजी देखील केली। या सभेत उपस्थित गिरणी कामगारांचे मनोबल वाढवले व गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या आपल्या मुंबईतच हक्काची घरे मिळवण्याच्या या लढ्यासाठी गिरणी कामगारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असावा असे आवाहन करत गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी या सभेदरम्यान सांगितले। आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना समितीचे अध्यक्ष आनंद मोरे काय म्हणाले पाहूयात। हेतू हाच की गिरणी कामगार बरेचसे गिरणी कामगार एलिजिबल झाले, पात्र झाले, बरेचसे गिरणी कामगार अपात्र आहेत, बरेचसे गिरणी कामगारांनी अजून फॉर्म भरायचे बाकी आहेत। त्यासाठी आढावा बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये जे आत्ता सुनील राणे साहेब बोलले की ज्यांना सर्टिफिकेट मिळत नसेल फॉर्म भरून पण 147 गाळा नंबर म्हाडामध्ये जर तुम्ही पोटमाळ्यावरती गेलात तर ते बोलले आम्ही सर्टिफिकेट मिळण्याची व्यवस्था करतो, पण त्याने त्या गिरणी कामगारांनी स्वतःचं नाव, मिलचं नाव आणि मोबाईल नंबर दिला पाहिजे। आणि दुसरी आम्ही परवाच 9 तारखेला संध्याकाळी 8 वाजता सन्माननीय मनसेचे उपाध्यक्ष बाळानंदगाव साहेबांना भेटलो, त्यांच्यावर आमच्या व्यथा मांडल्यात। त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आम्ही या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये एक मोठा भव्य मोर्चा काढतोय आणि त्या मध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि तुमचे सन्माननीय नेते राजसाहेब आमच्या मोर्चाचं नेतृत्व केलं तर आम्ही त्यांचं स्वागतच करू। आम्ही राजसाहेबांना भेटणार आहोत त्यांच्या माध्यमार्फत। पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आपण ते करण्याच्या अगोदर एक आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देतो आणि मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची तुमची आणि संबंधित अधिकारी यांची मंत्रालयामध्ये एक संयुक्त बैठक लावूया आणि त्याच्यामध्ये आपण चर्चा करूया। सध्याचे मुख्यमंत्री कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत आणि प्रत्येकाला न्याय देणारी व्यक्ती आहे, त्यांना एकदा भेटून पाहू आणि त्यांनी जर त्यांचं उत्तर काय येतं आपल्याला मुख्यमंत्र्यांचं काय म्हणतायत की गिरणी कामगाराला आम्हाला मुंबईतच घर पाहिजे। बऱ्याचशा संघटना गिरणी कामगाराला बाहेर घेऊन जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, पण आमचा गिरणी कामगार ज्यांनी गिरणी कामगारानं पूर्ण आयुष्य 30-40 वर्ष पूर्ण घामाच्या धारा वाहत होत्या, 30 ते 40 ते 50 ते 45 टेम्परेचरमध्ये त्याने काम केलं होतं, 2-2 वेळा बनून पिळत होत्या। त्या गिरणी कामगाराला आता कुठं काय सरकार द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे, तर त्याला कुठेतरी सरकारला मी सांगू इच्छितो आणि संघटनाही सांगू इच्छितो, सगळे एकत्र या आणि सगळे एकत्र येऊन मुंबईमध्येच गिरणी कामगाराला घर मिळवून घेऊया। कारण जागा नाही असं म्हणू नका, एनटीची जागा आहे, जवळजवळ 6 एकर एनटीची जागा आहे। त्यातली काही आता जवळ एनटीसीच्या ज्या मिल आहेत, बऱ्याचशा मिला त्यांना जागा दिली नाहीत, हे सरकारने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे होती की जागा का देत नाहीत तुम्ही त्यांना, ह्याच्यासाठी जागा देत आहे, त्यांचा विकास करण्याची जागा देत आहे। बऱ्याच बिल्डरांनी बिल्डिंग बांधल्यात, बऱ्याच मॉल तयार झालेत, बऱ्याच बँका तयार, ITI पार्क तयार झाले, पण गिरणी कामगाराला स्वतः हक्काचं घर मिळालं नाही, ते अजून ते धूळ खात पडले, म्हाडामध्येच फाईल पडली। त्याचे झटपट निर्णय घेतला पाहिजे आणि जो मालक जागा देत नाही त्याची तुम्ही रितसर कायदेशीर कारवाई करा, तो त्याला दंड बसवा, झाले किती दिवस मिलं बंद पडून, पण तसं काय सरकार करतच नाही। सरकार फक्त खेळीमेळीच्या वातावरणाने त्यांना बोलवत नाही, त्यांना एक लेटर काढा, त्यांच्या आदेश काढा आणि त्यांना सांगा एवढ्या दिवसामध्ये जागा हँडओव्हर करा, म्हाडाला नाही जागा केली तर त्यांची ती कारवाई करा, त्यांना फाईन मारा, ती जागा मिळू शकते लवकरात लवकर। आणि माझा गिरणी कामगार मुंबईतच राहायला पाहिजे, मुंबईच्या बाहेर गेलाच नाही पाहिजे। आणि ती जर जागा कमीत पडत असेल, आम्ही जी कांजूरची जागा दाखवली 2015 पासून, स्वर्गीय आमचे यादव साहेब, सुरेश यादव साहेब त्यांनी जागा दाखवली होती आम्हाला, त्या जागेचा आम्ही पाठपुरावा करत होतो। त्या जागेची पण सन्माननीय मुख्यमंत्र्यांना डॉक्युमेंट दिलेत, सन्माननीय आपले
सुनील राणेसाहेबांना डॉक्युमेंट दिलेत, आम्ही सर्वांना पेपर जमा केलेत आणि आमचा अजून पाठपुरावा चालू आहे. ती जर जागा दिली तर गिरणी कामगार एकही बाहेर जाणार नाही, असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. मुख्यमंत्र्यांची भेट दिली होती, पण ते भेट होती ती मला वाटतं असंख्य संघटना होत्या मिल कामगार सोडून, त्यामुळं म्हणावीची चर्चा झाली नाही. आणि त्या चर्चेमध्ये एक हे झालं की जवळजवळ 1.5 लाख गिरणी कामगार होते, त्यांची पात्रता निश्चित चालली होती. त्याचा जवळ पात्र निश्चित जवळजवळ 80 ते 90% आले आणि 80च्या मला वाटतं 86,500 लोक पात्र झालेत. 96,000ने ऑनलाईन फॉर्म भरलेत आणि 10,000ने ऑफलाईन फॉर्म भरलेत. त्यातले पात्र 86,500 लोक पात्र झालेत आणि ऑफलाईन जे फॉर्म भरलेत ते ऑफलाईन पात्र व्हायला वेळ लागेल. आपल्यापर्यंत काही अपात्र भरलेली गिरणी कामगार आलेले आहेत? अपात्र गिरणी कामगारला आले आहेत, पण त्यांना आम्ही एकच सांगितलं, आमची एक मागणी होती. सुनील आम्ही त्यांना पत्रही दिलं होतं, जे गिरणी कामगार सर्टिफिकेट नाही आहे जे पात्र झाले तर ठीक आहे, पण जे अपात्र आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स त्यांचे सर्व जे आहेत फॉर्म प्रत्येक मेलवाईज ते प्रत्येक मेलवाईज त्या व्यवस्थापकाला पाठवा आणि तिथून पात्र करून घ्या. पण तसं न करता त्यांनी आता काय केलं, गाळा नंबर 147 माडामध्ये पोटमाळ्यावरती त्यांनी एक दालन ओपन केलं आणि त्या दालनामध्ये सांगितलं की रजिस्टरमध्ये त्या गिरणी कामगार नोंद करावी आणि त्याचं स्वतःचं नाव, स्वतःचा पत्ता आणि मोबाईल नंबर टाकावा आणि मिलचं नाव टाकावं. तर आम्ही स्वतःहून त्यांना सर्व्हिस सर्टिफिकेट मिळवून देण्याचा प्रयत्न करू. किती सालपर्यंतच्या गिरणी कामगारांना पात्र ठरवलं जात आहे किंवा त्यांना या योजनेमध्ये सामील करून घेतलं जात आहे? GR तर असा निघाला 1/1/1982 हाजीरपटा जो गिरणी कामगार असेल तर त्याचा पुढचा कामगार असेल तो पात्र होतो. पण जे आता ज्या संस्थेला काम दिलं आहे त्या संस्था मला वाटतं त्यांच्या अधिकारी काय त्यांच्यामध्ये ताळमेळ नाही. बरेच गिरणी कामगार कंप्लीट केली. 90चा गिरणी कामगार त्याला पण अपात्र केले, 86चा गिरणी कामगार त्यालाही अपात्र केले आणि 80चा गिरणी कामगार त्याला पात्र केले. 80चा गिरणी कामगार सर्व्हिस सर्टिफिकेट 80 दिसते आणि त्याने 90ला हे घेतलं आहे PF प्रायव्हेट फंड, मग त्या पत्रावर त्याला पात्र केले. आणि जो गिरणी कामगार 70ला कामाला राहिले आणि 90ला सोडले त्याला अपात्र केले, कारण त्याने 240ची अट मागितली. पण आता 240ची अट पण आम्ही सुनील राणे साहेबांकडून कॅन्सल शिथिल केली. आता 240ची अट नाही, मला वाटते नेक्स्टची जेव्हा लिस्ट होईल त्याच्यामध्ये बरेचसे गिरणी कामगार पात्र होतील अशी आशा व्यक्त करतो. आमच्या राज्य सरकारकडून वंचितांच्या मागण्या आहेत की जे वंचित वारस आहेत त्यांनी अजूनही म्हाडाचा फॉर्म भरलेला नाही आणि असे अजूनही बरेच वंचित कामगार आहेत. त्या सर्वांसाठी सरकारनं वंचितांसाठी म्हाडाचा फॉर्म परत भरण्याची एकदा संधी द्यावी सर्वांना. कारण वंचितांचे वारस असल्यामुळं बऱ्याच वारसांना त्यांचे वडिलांनी 50-50, 60-60 वर्ष काम केलं आणि अत्यंत नंतरच्या काळामध्ये बऱ्याच वारसांना ते सर्व काही कागदपत्र न मिळाल्यामुळं किंवा ते फॉर्म न भरल्यामुळं ते अजूनही वंचित आहेत. अशांना पुन्हा सरकारनं संधी द्यावी हेच वंचितांची मागणी आहे. तुम्ही काय सांगाल वंचित म्हणून सांगा काय? मॅडम असं आहे की गेले कित्येक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे, देशोधडीला लागला आहे. हो, हा मिल कामगारांना देशोधडीला लागला आहे. तुमच्याकडून जर सरकारपर्यंत पोहोचणार असेल तर नक्की पोहोचवा की आता अशी परिस्थिती आली आहे की तो उपाशी मेलाच आहे. म्हणजे कामगार हा मृत्यू झालेला आहे ज्यांनी काम केलं ते, आणि वारससुद्धा मॅडम अशी परिस्थिती आहे ना की तोही रस्त्यावर आला आहे. आणि तुम्ही हे सरकारपर्यंत पोहोचवणार असेल आणि सरकारला जाग देणार असेल तर हे नक्कीच सांगा की आता जर ह्यांना पण दिलं नाही तर हा जो देशोधडीला लावलेला कामगार आहे तो आज पुन्हा पूर्ण याची पुढी बर्बाद होईल. आणि ह्यांच्यासाठी काही करता येत असेल तर आपण नक्की करा. तुम्हाला मायबाप सरकारला हात जोडून विनंती करतो, कारण सरकार बदलत असते, कामगार किंवा वारसदार बदलणार नाही आहेत. तर ह्यांच्यासाठी आपण काही करता येत असेल तर नक्की करा आणि आमची मागणी तिथपर्यंत पोहोचवा. आणि त्याला झोपलेल्या सरकारला किंवा त्यांना झोपेचं सोंग आणलेल्या सरकारला कमीत कमी मिल कामगारांसाठी तरीसुद्धा, बाकी भरपूर मोठी कामं करत असतील पण ह्याच्या संदर्भात आपण जर काही करणार असेल तर नक्की करा. हात जोडून विनंती आहे, एवढंच तुम्हाला सांगू शकतो आम्ही वंचित म्हणून.